मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। सिडकोच्या 4500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार आहे। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। रोहित पवार यांनी शिरसाटांवर आरोप केलेले होते आणि त्या संदर्भात आता संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर काय म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये, आपण पाहूयात ग्राफिक्समधून। हे ट्विट आपण पाहतोय, रोहित पवारांचं हे ट्विट आहे। नवी मुंबईच्या 5000 कोटीच्या सिडको बिवलकर शिरसाट जमीन घोटाळा प्रकरणात आज अखेर सरकारला समिती स्थापन करावीच लागली। सरकारचा आजचा निर्णय म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीमध्ये गेल्या वेळेसच सरकारनं कारवाई नाही केली तर आम्हाला कारवाई करावी लागेल अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरकारला तंबी दिलेली होती। तसंच सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीनं स्पष्ट सूचना सुद्धा दिल्या होत्या। सरकारनं आज समिती स्थापन केली असली तरी समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतो। ज्या अधिकाऱ्यानं लक्ष्मीकांत जाधव यानं आजचा GR काढला होता त्याच अधिकाऱ्यानं जमीन देण्याची शिफारस करणारं पत्र सिडकोला लिहिलेलं होतं। आजच्या समितीमध्ये समितीचे सचिव म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनीच बिवलकर यांना जमीन अलॉट केलेली होती। हे सर्व पाहता आजची समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं आहे। पुढे रोहित पवार यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे केवळ समिती स्थापन करून चालणार नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणं गरजेचं आहे। शिवाय या प्रकरणाचं गांभीर्य पाहता तसंच समितीची चौकशी प्रभावित होण्याची शक्यता पाहता मंत्री शिरसाट यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे। काहीही झालं तरी शिरसाट साहेबांची यातून सुट्टी नाही असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आता शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट सुद्धा केलेलं आहे। नक्कीच रोहित पवार यांनी जेव्हा हा घोटाळा बाहेर काढला होता त्या संबंधित कागदपत्रे देखील देण्यात आली होती आणि त्यानंतर चौकशीची मागणी केली होती। या चौकशीच्या मागणीनंतर तब्बल 2 महिन्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या चौकशी समितीच्या अहवालानुसार शिरसाटांच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह आहेत। चौकशी समिती जी चौकशी करेल, काही कागदपत्रे अजून ते त्यांच्याकडनं सादर केली जातील। त्यानंतर शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच या प्रकरणात रोहित पवारांनीच अनेक पुरावे हे समोर आणले होते की कशा प्रकारे 13 दिवसांमध्ये ही जमीन बिलवलकरांना देण्यात आली होती। याआधी बिलवलकरांना देऊ नये यासाठी देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांचा शेरा होता। असं असताना कोर्टामध्ये ही केस असताना त्यांना 13 दिवसामध्ये ही 500 कोटींची जमीन ही देऊ केली होती। त्यामुळे हे प्रकरण समोर काढण्यात रोहित पवारांना यश आलं होतं। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।